एक नवीन टर्म आज इथे कॉइन झालेली आहे, इन्फ्रा फॅमिली. आपण गृहमंत्रीही आहात आणि सध्या महाराष्ट्रात असे बरेच विषय जे अत्यंत चिंताजनक आहेत आणि त्यातील एक म्हणजे खरात प्रकरण. इतकी वर्ष खरात प्रकरण सुरू होतं. कसं सुरू होतं? कोणाचा आशीर्वाद होता? का ते समोर आलं नाही? आणि आत्ता ही चौकशी ज्या पद्धतीनं होते त्यावरून बरेच प्रश्न विचारले जातात. ज्या नेते मंडळींचे फोटो खरात बरोबर आले त्यांना चौकशीला कधी बोलवल्या जाणार आहे का? त्यांना काय माहिती आहे हे विचारल्या जाणार आहे का? पहिली गोष्ट तर हे झालेलं प्रकरण अतिशय वाईट आहे. म्हणजे अतिशय गलिच्छ अशा प्रकारचा हा प्रकार आहे. आणि आस्थेचा बाजार कसा मांडता येऊ शकतो आणि आस्थेच्या आधारावर लोकांना ब्लॅकमेल कसं केलं जाऊ शकतं याचं हे उदाहरण आहे. बघा, आपल्या समाजामध्ये लोक सश्रद्धा आहे आणि जोपर्यंत श्रद्धा ही तुमचं नुकसान करत नाही तोपर्यंत ती श्रद्धा उत्तम असते. ज्या क्षणी ती श्रद्धा तुमचं नुकसान करते त्या क्षणी ती अंधश्रद्धा होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये फार पुसट रेखा आहे. आता या अशा प्रकारच्या भोंदूबाबांनी श्रद्धेला अंधश्रद्धेमध्ये असं परिवर्तित केलं आणि मग काय होतं की यांचं नाव व्हायला लागतं. नाव व्हायला लागलं की लोक यांच्याकडे जायला लागतात. लोक जायला लागले, बाबा राजकीय लोक कसे आहेत, ज्याच्याकडे लोक आहेत त्याच्याकडे राजकीय लोक आहेत, त्याच्यासोबत राजकीय लोक फोटो काढणार आहेत. प्रश्न कोणाचा फोटो गेला, कोणाचा फोन गेला हे महत्वाचं नाही आहे. त्याच्या पलीकडचा काही एव्हिडन्स आहे का? म्हणजे आज आता मी तुम्हाला सांगतो की आता तर परिस्थिती अशी आहे, मी इथे बसलो होतो, म्हणजे मागे बसलेल्या सगळ्यांचा आदर ठेवून सांगतो, यांच्यापैकी कोणीही असा फोटो काढून घेऊ शकतो की तो माझ्यासोबत आहे. फोटोग्राफी आहे ती एक अगदी सोपं आहे. त्याच्यामुळे फोटो कोणासोबत आहे त्याच्याकरता चौकशी, त्यांचा काही व्यवहार झाला आहे का, त्याचे काही पुरावे आहेत का. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात अतिशय चांगला जे काही तपास आहे तो चाललेला आहे. पहिली गोष्ट, आम्ही प्रोएक्टिव्हली कारवाई केली आहे. हा सगळा प्रकार जो आहे हा ज्यावेळी सोलापूर, आम्ही एक नगरला ज्यावेळी तक्रार झाली त्या तक्रारीचा आधार घेऊन SIT तयार करून आम्ही खरातला गोंधळाच्या अवस्थेत ठेवलं आणि नाशिकमधनं त्याला अटक केली आणि त्यातनं हे सगळं बाहेर आलेलं आहे. आणि त्यानंतर इतका नीट तपास चाललाय, प्रोफेशनल तपास चाललाय, कोणी सुटणार नाही याच्यामध्ये. आता अनेक वेळा लोकांना तपास कसा चालतो हे माहिती नसतं. एव्हिडेन्शियल व्हॅल्यू कशाला आहे, कुठली गोष्ट एव्हिडन्स होत नाही. प्रत्येक गोष्टीची एव्हिडेन्शियल व्हॅल्यू क्रिएट करावी लागते तर तो एव्हिडन्स होतो. अशा पद्धतीनं त्यामुळे लोक कपोकल्पित बाबींवर किंवा चर्चेतल्या बाबींवर अनेक कमेंट्स करतात. मी महाराष्ट्राला एवढं आश्वस्त करू इच्छितो, खरात किंवा त्याच्यासारखे जे भोंदू बाबा आहेत यांची जागा जेलमध्येच आहे. यांना काही झालं तरी जेलमधनं बाहेर आम्ही येऊ देणार. देवेंद्रजी, जेव्हा शेवटी प्रकरण म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचलं, तुमच्याकडनंच सुरू झालं असंही आहे, पण रुपाली चाकणकर यांचा जो राजीनामा शेवटी तुम्ही घेतला असं सांगितलं जातं, त्यामुळे नक्कीच एक कॉन्फिडन्स बिल्डिंग त्या प्रक्रियेत झाली. पण त्यांची जर चौकशी झाली असती तर जास्त कॉन्फिडन्स बिल्डिंग झालं नसतं का? कारण जस्टिस हॅज टू बी सीन टू बी डन. नाही, मला असं वाटतं की आपण हे खूप अर्ली बोलतो. तपास अजून संपलेला नाही. पहिला तपास ज्यांच्याबद्दल डायरेक्ट एव्हिडन्स आहेत त्यांचा होतो. त्याच्यानंतर समजा काही इनडायरेक्ट एव्हिडन्सेस पॉइंट आउट करत असतील तर त्यांचा तपास होतो आणि मग चार्जशीट तयार होते. आता या प्रकरणामध्ये आपला प्रयत्न हा असतो की स्टिप्युलेटेड टाईमच्या आधी चार्जशीट गेली पाहिजे. त्यामुळे ती चार्जशीट तयार करण्याकरता पहिल्यांदा जे महत्वाचे आहेत त्यांचं बयान घेणं, त्यांचा तपास करणं आणि चार्जशीट दाखल करणं. ती एकदा दाखल झाली की मग आपल्याला एका सेक्शन प्रमाणे ॲडिशनल चार्जशीट दाखल करायला संधी मिळते आणि मग आपल्याला वेळ मिळतो. अन्यथा अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत त्यांना टेक्निकल फायदा मिळतो की बाबा योग्य वेळेत चार्जशीट आलेली नाही आणि सुप्रीम कोर्टाने 1-2 केसेसमध्ये जो निर्णय दिला आहे की वेळेत चार्जशीट आली नाही तर तुम्ही त्यांना बेल द्या. त्यामुळे त्या टेक्निकल मुद्द्याचा त्यांना फायदा होतो. तपास नीट चाललाय, प्रोफेशनली चाललाय. तपास संपलेला नाही. अजून खूप गोष्टी तपासात येणार आहेत आणि अजून
पहिली चार्जशीट कदाचित आता दाखल होईल, त्यानंतर अजून जास्तीच्या चार्जशीट देखील दाखल होतील. ठिकठिकाणी सध्या महाराष्ट्रात बुवाबाजीच्या घटना समोर येतात आहेत, भोंदू बाबा पकडल्या जातात आहेत. कुठेतरी ह्यामुळे धर्माचं नुकसान होत आहे असं तुम्हाला वाटतं का? ते मला असं वाटतं की हे धर्माचं शुद्धीकरण आहे. कारण आपल्या धर्मामध्ये, विशेषतः हिंदू धर्मात, सनातन धर्मामध्ये त्यागाला महत्त्व आहे. आणि लोक वीरता आणि त्याग या दोन गोष्टींची पूजा करतात. हं. आणि ज्यावेळी एखादा व्यक्ती त्यागी आहे असं वाटतं, त्यावेळी लोक त्याची पूजा करतात. पण तो व्यक्ती जर त्यागीच्या ऐवजी भोगी निघाला, तर त्या व्यक्तीचा तिरस्कारही आपल्या समाजामध्ये तेवढाच केला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की आज लोकांमध्ये या विशेषतः खरात प्रकरणामुळे हं. एक हिंमत येते. बघा, याही प्रकरणात महिला समोर यायला तयार नव्हत्या. हं. कारण त्यांचं एक प्रकारे सर्वस्वच संपलेलं होतं, बदनामीची भीती होती. पण प्रोफेशनली महिला अधिकाऱ्यांना मध्ये घालून, त्यांना समजवून आणि त्यांना आपण त्याच्यामध्ये आणलं. या एका प्रकरणामुळे आज अशा प्रकारची जी काही मंडळी आहेत, त्या मंडळींच्या बद्दल महिलांचा देखील एक कॉन्फिडन्स वाढला आणि त्या पुढे येऊन त्यांच्याबद्दल आज तक्रारी देऊ लागल्यात. त्यामुळे अजून 4-5 केसेस अशा प्रकारच्या आल्यात. पण या 5-6 केसेसमुळे एकूणच जे काही धार्मिक मंडळी आहेत किंवा जे काही कोणाचे गुरुवर्य आहेत, हे सगळे वाईट आहेत असं म्हणणं अतिशय अयोग्य होईल. मूळ महाराष्ट्र जो आहे, याची प्रवृत्ती ही संतांची प्रवृत्ती आहे. मूळ महाराष्ट्र हा वारकरी धर्म सांगणारा, महाराष्ट्र धर्म सांगणारा महाराष्ट्र आहे. त्यामुळे आपण जर विचार केला तर अपवाद बाजूला ठेवलेत तर बहुतांश या ठिकाणी जे आमचे आध्यात्मिक गुरु आहेत ते उत्तम काम करतात. त्यांनाही या चष्म्याने पाहणं काही योग्य होणार नाही. एक असंही सांगितलं जातं की खरातकडे पाहण्याचा चष्मा नक्की कुठला होता, तर एकनाथ शिंदे आणि त्यांची लोक ही खरातकडे फार जात होती म्हणून ही कारवाई झाली, असंही वक्तव्य करणारी लोक आहेत. आता खरात कोणाकोणाकडे जात होता हे जर मी जाहीरपणे सांगितलं तर अनेक लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे विनाकारण एकनाथराव शिंदेंना त्यात ओढायचं आणि मग त्याच्यात कुठेतरी त्यांच्यात आणि आमच्यात वाद लावायचा. आम्ही दोघे इतके खुळे आहोत का? आता राजकारणात खूप वर्ष झाले आम्हाला. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या कोणाच्या वक्तव्याने काही मला असं वाटतं त्याच्यावर परिणाम होणार नाही. मुळामध्ये राजकीय माणसांची अनेकांशी संबंध येतात. प्रश्न एवढाच आहे की खरातांच्या त्याच्या कुठल्या कामामध्ये, त्याच्या कुठल्या कृत्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट त्याला सपोर्ट होता का, असा कोणाचा पुरावा आहे का? असं काही नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. ज्यावेळी आमच्या हे लक्षात आलं आणि याच्यातले विसल ब्लोअर्स आहेत, ते विसल ब्लोअर्स दे रिच्ड आउट टू मी, ते माझ्यापर्यंत पोहोचले आणि त्यामुळे त्याची जी काही म्हणजे हे आहे, म्हणजे किती ते भयानक आहे, त्याची भयानकता ही लक्षात आल्यानंतर आम्ही ती कारवाई केली आहे. ती मग याच्याकरता केली का त्याच्याकरता केली असा विषयच नाही आहे. देवेंद्रजी, नंतर पोलिसांनी जे काही सामान त्याच्याकडनं जप्त केलं त्यामध्ये तुमचेही फोटोज होते ज्यावर म्हणजे क्रॉस मार्क केलेला होता. अशा पद्धतीची अगदी पत्रकार परिषद घेऊन हे सांगितल्या गेले लोकांकडनं. यात किती तथ्य आहे? बघा, अशा अनेक गोष्टी चालू आहेत, अनेक गोष्टी लोक सांगतात. मला असं वाटतं की याबद्दल पोलिसांनी बोललेलं बरं. तुम्ही नकार देत नाहीये. तुम्हाला